तर मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आता पहा फॉर्म भरायला सुद्धा या ठिकाणी चालू झालेली वेळ फार कमी आहे पहा. ज्यांना खरोखर सक्सेस व्हायचं असेल, त्यांनी आत्तापासूनच सीरियस घ्यायचं आहे पहा. आत्तापासूनच आपल्या वहीवरती लिहून ठेवायचं आहे, की मला ही पोस्ट मिळवायची आहे. बरोबर आहे की नाही? आणि मित्रांनो, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. कोणी म्हणेल काय खरं नाही, कसं आहे? तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. नक्की यश आपलंच आहे पहा. आणि मित्रांनो, योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण बघा ₹249 ला टोटल 10,000 प्रश्न असणारे सगळे आय-एम-पी प्रश्न आहेत. 4ही विषयामध्ये कव्हर केलेले आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा आहेत. फक्त ₹249 ला मित्रांनो. असे पैसे आपण कुठेही खर्च करतो. कुठं पण पैशाकडे बघायचं नसतं मित्रांनो. पैसे कधी पण कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ आणि येणारा पस्तावा आपण कधीच कमवू शकणार नाही. एकदा हातातून वेळ गेली तर आपल्याला नंतर पस्तावा होतो. त्यामुळे पस्तावा करण्याआधी सगळ्यांनी प्रश्न घ्या, अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा, परंतु पी-डी-एफ घ्या आणि अभ्यास करा मित्रांनो. वेळ फार कमी पहा. पी-डी-एफमध्ये तुम्हाला सगळे महत्त्वाचे प्रश्न असणारे 4ही विषय मित्रांनो यामध्ये कव्हर केलेले आहेत पहा. एवढे पैसे आपण कुठेही खर्च करतो. कुठं जायचं म्हणलं पेट्रोलवर, चहा पाणी, नाश्ता पाणी, चिकन, बिर्याणी काही पण खातो मित्रांनो. पण एक दिवसाचं हे कमी करून मित्रांनो अभ्यासाकडे लक्ष दिलं तर आपल्याला कायमच पुढे फायदा होणार आहे. आपण कुठेही फिरू शकतो एकदा पगार चालू झाल्यानंतर. बरोबर आहे की नाही? जास्त काही सांगत नाही मित्रांनो. जो काही फोनपे नंबर आहे 9325230840 या नंबरला ₹249 पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पी-डी-एफ पाठवून देईल. WhatsAppला SMS करा. आणि मित्रांनो WhatsApp ग्रुपसुद्धा जॉइन करा. तुम्हाला या व्हिडिओची पी-डी-एफ त्या ठिकाणी मोफतमध्ये मिळून जाणार आहे पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला स्पेशल आदिवासी विकास विभागासाठी आपण WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्यावर क्लिक करा आणि जॉइन व्हा. किंवा जो काही नंबर आहे पहा त्याला तुम्ही म्हणा की मला WhatsAppला जॉइन करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉइन करेल. चला मित्रांनो प्रश्नाकडे वळूयात. इतिहासातील पूर्णपणे डिजिटल जनगणना कधी सुरू झाली? तर लक्षात ठेवा मित्रांनो 1 एप्रिल 2026 ला ही चालू झाली पहा. 1 एप्रिल 2026 ला. समजलं? पुढचा प्रश्न आपकी स्क्रीन के ऊपर आहे पहा. डिजिटल जनगणनेसाठी वापरला जाणारा ॲप कोणता आहे? तर गती ॲप याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गती ॲप. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो की भारतामधलं 99वं रामसर स्थळ कोणतं घोषित झालं? तर कोणतं झालं मित्रांनो? तर शेखा झील याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे शेखा झील. नेक्स्ट आहे पहा न्याय सेतू हा AI आधारित पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित आहे पहा. न्याय सेतू पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे? तर न्याय सेतूचा या ठिकाणी जर पाहिलं मोफत कायदेशीर सल्ला देणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा न्याय सेतू चॅटबॉट किती टेक्स्ट भाषामध्ये उपलब्ध आहे? हा मित्रांनो एकूण जर पाहिलं तर 36 भाषामध्ये उपलब्ध आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो दीक्षिका काय आहे? दीक्षिका मित्रांनो हे काय आहे तर डिजिटल शुभंकर आहे पहा. लक्षात ठेवा डिजिटल शुभंकर. दीक्षिकाचं अनावरण कोणी केलं? तर दीक्षिकाचं अनावरण मित्रांनो उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्ण यांनी केलं पहा. सी.पी. राधाकृष्ण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की टेलिलॉ सेवा काय प्रश्न आहे? टेलिलॉ सेवा कोणत्या उद्देशासाठी वापरली जाते? तर मित्रांनो ही कायदेशीर सल्ल्यासाठी आणि वकिलांशी जोडणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्री-COP ऑन क्लायमेट समिट 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर हा कोणत्या ठिकाणी मित्रांनो? तर जिनेव्हा ऑप्शन क्रमांक सी जिनेव्हा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शी-नयू मैत्री 2026 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या 2 देशांमध्ये झाला? तर मित्रांनो हा कोणत्या 2 देशांमध्ये झाला? तर लक्षात ठेवायचं आहे पहा ऑप्शन्स क्रमांक सी भारत आणि जपान याचं उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी भारत आणि जपान. WHO एप्रिल 2026 मध्ये कोणता प्रोटोकॉल जाहीर केला? तर कोणता प्रोटोकॉल जाहीर केला? तर ग्लोबल हेल्थ प्रोटोकॉल हा त्यांनी जाहीर केला पहा. ग्लोबल हेल्थ प्रोटोकॉलचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर मित्रांनो आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ग्लोबल हेल्थ प्रोटोकॉलचा जो काही उद्देश आहे मित्रांनो तर हा महामारी रोखणे. ऑप्शन क्रमांक सी महामारी रोखणे. ग्लोबल हेल्थ प्रोटोकॉल अंतर्गत माहिती WHO किती वेळेमध्ये द्यावी लागते? तर किती वेळेमध्ये? तर 24 तासाच्या आत मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा 24 तासाच्या आत. विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा.
आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्कसुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 ची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ, तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. वन हेल्थ संकल्पना कोणत्या घटकाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ही मानव, प्राणी आणि पर्यावरण या घटकाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे पहा. युनिव्हर्सल डिजिटल हेल्थ सर्टिफिकेट कशासाठी वापरलं जातं? तर मित्रांनो हे आंतरराष्ट्रीय प्रवासामधील आरोग्य तपासणी यासाठी वापरलं जातं पहा. न्याय सेतू चॅटबॉट हा कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? तर मित्रांनो हा कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे पूर्णपणे AI वर आधारित आहे पहा. भारतामध्ये रामसर स्थळे कोणत्या प्रकारच्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर कोणत्या प्रकारच्या? तर मित्रांनो लक्षात ठेवा, आर्द्रभूमी याचं बरोबर उत्तर आहे पहा. डिजिटल जनगणनेचा मुख्य कायदा काय आहे? तर डिजिटल जनगणनेचा मुख्य फायदा काय आहे मित्रांनो? तर या ठिकाणी जर पाहिलं तर फायदा आहे बघा, डेटा जलद आणि अचूक मिळतो. गती ॲपचा वापर कोणत्या प्रक्रियेसाठी केला जाणार आहे? तर मित्रांनो गती ॲपचा वापर हा जनगणना डेटा संकलन. ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, दीक्षिका या डिजिटल शुभंकराचं अनावरण कधी करण्यात आलं? तर ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो 31 मार्च 2026 याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, COP UN क्लायमेट समिट 2026 कोणत्या ठिकाणी केली? तर जिनेव्हा या ठिकाणी ही आयोजित केली होती पहा. ग्लोबल हेल्थ प्रोटोकॉल कोणत्या संस्थेने जाहीर केला? द ग्लोबल हेल्थ प्रोटोकॉल हा मित्रांनो WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हा जाहीर केला पहा. वन हेल्थ दृष्टिकोन कोणत्या घटकाशी संबंधित आहे? तर मित्रांनो वन हेल्थ हा जो काय दृष्टिकोन आहे हा याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी मानव, प्राणी आणि पर्यावरण याचं बरोबर उत्तर आहे. मानव, प्राणी आणि पर्यावरण. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. युनिव्हर्सल डिजिटल हेल्थ सर्टिफिकेट कशाशी संबंधित आहे? तर हे मित्रांनो कशाशी संबंधित आहे? तर आंतरराष्ट्रीय प्रवासातील आरोग्य तपासणी. लखपती दिदी योजना कोणासाठी सुरू करण्यात आली आहे? तर मित्रांनो ही कशासाठी? महिला बचत गटासाठी चालू केलेली पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. साधना सप्ताह कधी साजरा करण्यात आला? तर साधना सप्ताह मित्रांनो 2 ते 8 एप्रिल दरम्यान हा साजरा करण्यात आला पहा. मिशन कर्मयोगी अंतर्गत IGOT प्लॅटफॉर्मवर किती कर्मचारी नोंदणीकृत झाले आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा किती कर्मचारी नोंदणीकृत झाले आहेत? 1.5 कोटी. पुढचा प्रश्न आहे पहा. AI सारथी या साधनाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर मित्रांनो योग्य कोर्स सुचवण्यासाठी याचा उपयोग केला जातो पहा. AI टूर या साधनाचा उपयोग मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे शंका आणि निरसन संकल्पना स्पष्ट करणे. पुढचा प्रश्न आहे पहा. अमृत ज्ञानकोश कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो हे कशाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा शिक्षण आणि केस स्टडी विश्लेषणाशी संबंधित आहे. स्वच्छ भारत मिशन 3.0 चा मुख्य उद्देश काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो कचऱ्यातून संपत्ती निर्माण करणे याचा मुख्य उद्देश पहा. SBM अंतर्गत गार्बेज फ्री सिटीचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत आहे? तर मित्रांनो 2026 याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी 2026. पुढचा प्रश्न आहे पहा. कर साथी चॅटबॉट कोणत्या विभागाशी संबंधित आहे?
तर मित्रांनो हा कोणत्या विभागाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा आयकर विभागाशी संबंधित आहे पहा. हायड्रोजन बस सर्व्हिसची चाचणी कोणत्या ठिकाणी झाली? तर मित्रांनो याची चाचणी कोणत्या ठिकाणी झाली? दिल्ली आणि लडाख या ठिकाणी झाली पहा. महाराष्ट्रामधील पहिली बालस्नेही ग्रामपंचायत कोणती ठरली? तर कोणती ठरली मित्रांनो? इटकाव भंडारा ही ठरलेली आहे. लक्षात ठेवायचं पहा. वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार भारत अतिधनाढ्य व्यक्तीच्या संख्येमध्ये कोणत्या क्रमांकावरती आहे? तर कोणत्या क्रमांकावरती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो 6व्या क्रमांकावरती पहा. लक्षात ठेवा 6व्या. वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार कोणता देश हा पहिल्या क्रमांकावरती आहे? तर मित्रांनो कोणता देश हा या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती आहे? तर अमेरिका हा या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती पहा. भारत पेटेंट अर्जामध्ये जागतिक स्तरावर कोणत्या क्रमांकावरती आहे? तर 6व्या क्रमांकावरती मित्रांनो. कितव्या? 6व्या. साखर उत्पादनामध्ये कोणतं राज्य हे पहिल्या क्रमांकावरती आहे? तर मित्रांनो आपलं महाराष्ट्र याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मध्ये भारत हा कोणत्या क्रमांकावरती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो भारत हा या ठिकाणी 10व्या क्रमांकावरती. कितव्या? 10व्या. इंटरनेट शटडाऊन बाबत भारताचा जगात कोणता क्रमांक लागतो? तर दुसऱ्या क्रमांकावर आपला डायरेक्ट या ठिकाणी भारत हे पहा. लष्करी खर्चामध्ये भारताचा जागतिक क्रमांक कोणता आहे? तर 5वा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्य संकुचित बायोगॅस धोरण 2026 किती कोटीची तरतूद करण्यात आली आहे? यासाठी मित्रांनो 500 कोटीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली पहा. बांगलादेशला मका निर्यात करणारा सर्वात मोठा देश कोणता आहे? तर मित्रांनो ब्राझील याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो ओडिसा या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो स्कूल चले हा मोहीम कोणत्या राज्यात राबवली जाते? तर मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो ही मोहीम राबवली जाते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो HER कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो महिलांना सायबर सुरक्षा प्रदान करणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्रोजेक्ट संजीवनी हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा तेलंगणा या राज्याशी संबंधित पहा. यशोदा आणि कृष्ण हे भारतातील सर्वात महागडे चित्र कोणी काढलं आहे? तर मित्रांनो हे चित्र कोणी काढलेलं आहे? तर लक्षात ठेवा पहा राजा रवी वर्मा यांचं बरोबर उत्तर आहे पहा. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन कधी करण्यात आलं? तर 28 मार्च 2026ला याचं उद्घाटन करण्यात आलं पहा. नेक्स्ट मित्रांनो चंद्राभोवती परिभ्रमण करणारे पहिले कृष्णवर्गीय अंतराळवीर कोण ठरले आहेत? तर कोण ठरले आहेत मित्रांनो व्हिक्टर ग्लोव्हर याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो फिडे रँकिंग एप्रिल 2026 नुसार पहिल्या क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू कोण आहे? तर कोण आहे मित्रांनो बोधवाना शिवानंद याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे पहा बोधना शिवानंदन. देहरादून एक्सप्रेस वेवर कोणती विशेष सुविधा बांधण्यात आली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा वन्यजीव मार्गिका ही बांधण्यात आलेली पहा. भारतामधील सर्वात मोठं ऑटोमोबाईल निर्यात केंद्र कोणतं आहे? तर मित्रांनो सर्वात मोठं ऑटोमोबाईल निर्यात केंद्र कोणतं आहे? तर मुंद्रा बंदर हे याचं बरोबर उत्तर आहे पहा मुंद्रा बंदर. वनतारा हे जगातील सर्वात मोठं प्राणी बचाव केंद्र कोणत्या ठिकाणी विकसित होत आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा गुजरात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी गुजरात. 1 एप्रिल रोजी कोणतं दिवस साजरे केले जातात? तर मित्रांनो लक्षात ठेवा RBIचा स्थापना दिवस आणि ओडिसा दिवस याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा गुगल पेमध्ये जा पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला PDF घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या PDF असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी
फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल, तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत, 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.